देशाची आर्थिक राजधानी मुंबई, त्याचे दृश्य तुम्ही आज बघाल तर तुम्हाला वाटेल की मुंबई आहे की हे स्विमिंग पूल आहे। आणि असं नाही आहे की विरोधी पक्षांनी शासनाला किंवा मुंबई महानगरपालिकेला ही सूचना केली नव्हती। वारंवार मुंबई महानगरपालिका आणि शासनाकडे आम्ही निर्देशन आणलं होतं की मुंबईची हालत बुरी होणार आहे। आणि आज तुम्ही बघितलात, नालेसफाई फक्त याला जबाबदार नाहीये, नालेसफाई तर मुंबईकरांचे खिशाची सफाई आहे। पण आज ज्या पद्धतीने रोडवर्क्स किंवा जे ब्रिजचे काम चालू आहे, वेगवेगळे प्राधिकरणांनी जे कामं केलेत, मुंबई कुणाचे यंत्रणा ताब्यात नाहीये। म्हणजे वेगवेगळे मंत्री वेगवेगळे निर्देश देतात। आज जे झालेलं आहे याला जबाबदार शासन आणि मुंबई महानगरपालिका आहे। आणि आज पण मी सांगतोय मुंबई महानगरपालिका आणि शासनाला, जागो नहीं तो मुंबई के हाल और बहुत बुरे होंगे। बघा, देशात भाजपाची सरकार आहे, राज्यात आहे, मुंबई महानगरपालिकामध्ये महापौर भाजपाचे आहेत। पण मला असं वाटतंय की किरीट सोमय्या किंवा महापौर आता शोधत असतील की याची पाठीमागे मुसलमानांची काय भूमिका आहे। त्यांनी तर नाही हे केलं आहे, बारिश त्यांच्यामुळे तर नाही झाली आहे, तर त्यांचा दुर्लक्ष काय मी सांगतो। महापौरांचा तुम्ही रजिस्टर बघा, जेवढी मीटिंग्स महापौर घेतात फक्त बर्थ सर्टिफिकेट, मस्जिद, मंदिर तेच मीटिंग घेतात। त्यांचा जे मूल सुविधा आहेत त्यांच्यावर लक्ष नाहीये। आज त्यामुळे हा जे झालाय ते झालाय। आणि मी जी माहिती घेतलेली आहे, आज तर 150च्या आतमध्ये बारिश झालेली आहे मुंबई। आणि जे आज वातावरण झालेलं आहे, क्लायमेटिक चेंजेस झालेत, त्यामुळे मुंबईमध्ये मेजर डिझास्टर होऊ शकतो। ही सूचना आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री आणि मुंबई महानगरपालिकेला देतोय। बारिश तेवढी नाहीये, पाऊस तेवढा नाहीये, पण रिझल्ट तुम्ही बघा काय झालं। मुंबई महानगरपालिकेची आकडेवारी 103% झाली असेल, 103% झाली होती। बघा, नालेसफाईचा विषय असा झालेला आहे की ते मुंबईकरांचा खिसा साफ करण्याची प्रक्रिया आहे। 100%, 103% हे काही होत नाहीये। मिठी नदी जी आहे त्याच्यामध्ये गाड काढणं हे काही लोकांचा उद्योगच झालाय। नालेसफाई झालेली नाहीये। नालेसफाई सोडा, मी तुम्हाला सांगतो, आज मुंबईमध्ये मॅन्युअल कव्हर्स नाहीयेत। आज मुंबईमध्ये छोटे ड्रेन्सची सफाई झालेली आहे। मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मेकॅनिकल क्लिनिंग करायची गरज होती सिटीमध्ये, ते झालेलं नाहीये। कारण संपूर्ण प्रशासन आयुक्त पासून वेगवेगळे जे अधिकारी आहेत, फक्त किरीट सोमय्या येतील, मीटिंग घेतील, बर्थ सर्टिफिकेट, इलिगल कन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये लागलाय। आज मुंबई जे प्राइस पे करतोय ते मुंबई महानगरपालिकेमध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये जर चालला होता त्याचा प्राइस मुंबईकर आज पे करतोय। देखिए, जिस तरह से मुंबई की सफाई की बात करें, मुंबईकरों का जेब साफ करने का काम ये सरकार ने की है।